हॅलो एव्हरीवन. अशा प्रकारे आम्ही 10 जुलैला अद्विकचा बड्डे सेलिब्रेट केला आहे. फर्स्ट ऑफ ऑल त्याला आम्ही हे असं सरप्राईज दिलं होतं आणि तो खरंच खूपच असं सरप्राईज झालेला की त्याला गिटार गिफ्ट मिळाली, ती म्हणजे त्याच्या फेवरेट मंजू मावशीकडून. एक असं गिफ्ट त्याला मिळत होतं बिकॉज 9 गिफ्ट आम्ही असे त्याला दिलेले. मोस्ट फेवरेट रेड कलर आणि बलून हे त्याचे सगळ्यात फेवरेट आहेत. ॲक्च्युली हा बड्डे सेलिब्रेट करण्यामागे म्हणजे दरवर्षी असाच आम्ही बड्डे सेलिब्रेट करतो, बट यावर्षी मेन म्हणजे मला रेडच थीम ठेवायची होती आणि तो गिटार वाजवायला पण शिकलेला, त्याच्यामुळे एक नवीन त्याला हे बूस्ट करायचं होतं की आम्ही सगळे खूप हॅपी आहोत की त्यांनी एक म्हणजे स्वतःची हॉबी जी आहे ती चूज केलेली आहे गेममध्ये रादर म्युझिकमध्ये. आणि आम्हाला नेहमी वाटत होतं की त्याने 2 हॉबीज ठेवाव्या विथ स्टडी. फर्स्ट ऑफ ऑल मला तर हेच इच्छा होती आणि ती पूर्ण केली की त्यांनी पहिल्यांदा स्वतःला विश करावं. ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आणि हे सगळं करण्यामागे एक हे आहे की तो स्वतःच एवढा हॅप्पी असतो आणि त्याला स्वतःच असं सगळं सेलिब्रेट करायला आवडतं. त्याच्यामुळेच मला पण त्याचा बड्डे सेलिब्रेट करायला वेगवेगळे ऑप्शन्स, वेगवेगळे सरप्राईज द्यायला खूप आवडतं बिकॉज तो स्वतः खूप जास्त म्हणजे त्याला स्वतःचं आवड असल्यामुळे मला पण आवडतं की त्याला खूप तो स्वतःच इन्व्हॉल्व असतो. अरे आता माझ्या बड्डेला काय सरप्राईज आहे अशा प्रकारे. आणि खरंच खूपच जास्त व्हॅल्युएबल आणि युजफुल असं गिफ्ट त्याला मिळाले आहेत की त्याचा तो उपयोग कंटिन्युअसली करतो. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद जर अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून असेल तर ॲज अ पॅरेंट्स म्हणून मला तो द्यायला आवडेल की बाहेर केल्यापेक्षा घरीच आपण तो आनंद त्याला देऊ शकतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मला असं वाटते की हे क्षण परत येणार नाही आहे की त्यांचं लहानपणसुद्धा परत येणार नाही किंवा मोठे झाल्यानंतर थोड्या प्रायोरिटीज पण बदलतात. त्याच्यामुळे जर त्याचा आनंद एवढ्या छोट्या गोष्टीमध्ये असेल तर वाय आपण त्याला तो द्यायचा नाही असं मला वाटतं. आणि एक इम्पॉर्टंट आहे की टू मच लव्ह इज नेवर स्पॉईल. म्हणजे खूप प्रेम हे त्याला स्पॉईल करणार नाही, बट चिल्ड्रन बिकम स्पॉईल व्हेन द सबस्टिट्यूट प्रेझेंट फॉर अ प्रेझेंट. कारण की मुलं खरंच मुलांना तुम्ही ज्या प्रकारे ना आनंद द्याल त्या प्रकारे त्यांचा डे हॅपी जातो. आणि अशा प्रकारे आम्ही अद्विकचा बड्डे जो म्हणजे त्याला फ्रेंडला बोलवायचं होतं सोसायटीमधल्या, कारण की एक्झाम सुरू असल्यामुळे अगदी छोट्या प्रमाणातच बड्डे केलेला होता. अशा प्रकारे त्याला केक आणि सोसायटीची मुलं आलेले होते, त्यांनी पण खूप एन्जॉय केला. आणि अद्विकच्या बाबतीत की तो प्रत्येक गोष्टीमध्ये खूप इन्व्हॉल्व होतो आणि मेन म्हणजे ती गोष्ट केल्यानंतर तो स्वतःच असा म्हणजे की मला हे म्हणजे बड्डे मम्मी हे सरप्राईज दिलं तर मला काय वाटलं हे तो एक्सप्लेन करतो इच अँड एव्हरीथिंगमध्ये.
की त्याला केकसुद्धा त्याच्या मंजू मावशीनीच पुण्यावरून ऑर्डर केलेला होता. तो पण एक सरप्राईजच होता. आणि त्याला कसं वाटतं आहे म्हणजे ते गिफ्ट मिळून किंवा हे सरप्राईज बड्डे केला नसेल तरीही तो सांगतो की मला बड्डे हे सरप्राईज दिल्यामुळे आज मी खूप हॅपी आहे, आज मला खूप छान वाटत आहे, वाव माझा बड्डे खूप सुंदर झाला आहे. असं तो ज्या प्रकारे तो त्याच्या इनोसंटने एक्सप्लेन करतो, दिस इज अ व्हेरी बिग थिंग ॲज अ पॅरेंट्स. ती गोष्ट आमच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची आहे, कारण या छोट्या गोष्टीसाठी काहीही वेळ लागत नाही. बट मला एक असतं की तो बड्डे त्याचा मेमोरेबल असावा. आणि त्या दिवशी गुरुपौर्णिमा पण होती, तर आध्यात्मिकदृष्ट्या म्हणा किंवा वेगळ्या दृष्टी म्हणा बड्डे खरंच खूप खूप छान झाला. ॲज अ फॅमिली खूप सपोर्टिव्ह असेल तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा खूप आनंद घेऊ शकता. नॉट की बड्डे तुम्ही हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी सेलिब्रेट कराल. मला बड्डे बाहेर ठिकाणी सेलिब्रेट केलेला आवडत नाही, कारण ॲज अ एन्जॉय करू शकत नाही. एक्झाम असल्यामुळे थोडे काही आले आणि मेन इम्पॉर्टंट थिंग की जेव्हा केक कट झाला तेव्हा केकला हे लक्षात होतं. आम्हाला हे पण आवडतं की म्हणजे थोडा वेगवेगळ्या आश्रम असतात त्या ठिकाणी आपण बड्डे खूप छान रीतीने सेलिब्रेट करू शकतो. बड्डे की मुलांनी डिस्कस आधीच केलेलं होतं की माझा बड्डे असा आहे की या तारखेला तर सगळे मुलंच एक्सायटेड होते. त्यामुळे ओके असा तो बड्डे छोटासा सेलिब्रेट करण्याचा ठरवला तो केला. मेन म्हणजे मुलं पण खूप एन्जॉय करतात की वेगवेगळे ते गेम पण खेळलेले, सकाळी त्याचं औषधन केलेलं. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा हॉल डेकोरेट केलेला होता. आणि तो केकबद्दल एक्सायटेड होताच की त्याला ते बॅडमिंटन अँड देन त्याचं जे हॉबीज आहे त्या केकवर त्याला हव्या होत्या. त्याचप्रकारे आम्ही छोटासा केक ऑर्डर केलेला. अशा प्रकारे बड्डे खूप छान आमचा सेलिब्रेट झालेला. तो डे पण खूप छान गेला. मुलांच्या चेहऱ्यावरच्या हॅपीनेस व्यतिरिक्त लाईफमध्ये जास्त काही इम्पॉर्टंटच ॲज अ पॅरेंट्स वाटत नाही. जसं जसं एव्हरी इयर अधिक मोठा होत आहे, बट त्याच्यामधला जो सामंजस्यपणा आहे तो वाढतोच आहे. बट इनोसंटनेस मात्र कायम आहे. हे माझ्यासाठी अजूनपर्यंत खूप छान गोष्ट आहे. आणि मुलांनी इनोसंट असावं, एन्जॉय करावं. त्यांनी एन्जॉय केला तर ॲज अ पॅरेंट्स आपण पण खूप जास्त एन्जॉय करतो. बस लाईफमध्ये याच्या व्यतिरिक्त हवंच काय आहे. आणि हां, मुलांना मेन इम्पॉर्टंट वेळ देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मेन म्हणजे बलूनमध्ये हार्ट शेप. दिस इज अ व्हेरी फेवरेट थिंग ऑफ अद्विक की त्याला बलून्स खूप आवडतात. म्हणजे बड्डे झाल्यानंतर होल डे जेवढे तो बलून छोटा छोटा होत नाही तो एन्जॉयच करत राहतो त्या बलून्ससोबत. मला तरी असं वाटतं की दुसऱ्यांना आनंद करण्यापेक्षा तर आपण करतो, पण आपण आपल्या मुलाला जर आनंद शकत असू तर ते लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ह्या सगळ्या मेमरीज त्यांना लॉंग टर्मसाठी उपयोगी होतात. कधी कधी या सगळ्या छोट्या छोट्या मुलांना बघून मनुला डिस्कशन त्याचं
तो जसं हे एवढा एक्सायटेड बघितल्यामुळे आम्ही पण खूपच एक्सायटेड होऊन जातो. आणि थँक्स टू मंजू मावशी की मला त्याला एवढं सुंदर गिफ्ट दिलेलं आणि खूप मेमोरेबल असा आमचा बड्डे झाला.